कोल्हापूरच्या कोर्टामध्ये आज प्रशांत कोरटकर याची सुनावणी पूर्ण झाली। 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांना आज न्यायालयामध्ये हजर केलं। मात्र या ठिकाणी न्यायालयाचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची आणखीन पोलीस कस्टडीत वाढ करण्यात आली। सकाळीच आज प्रशांत कोरटकर यांना सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळी लवकरात लवकर या कोर्टाच्या परिसरामध्ये खालचा जो भाग आहे, पाठीमागचा ज्या साईडला एक रूम आहे, त्या ठिकाणी त्याला मात्र ठेवण्यात आलेलं होतं। आणि सुनावणी संपन्न झाल्यानंतर मात्र कॅन्टीनच्या मध्यभागी असलेल्या पॅसेजमध्ये अमित कुमार भोसले नामक ही व्यक्ती आहे। ही व्यक्ती साधारण सामाजिक कार्यामध्ये कायम अग्रेसर होती। कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी या परिसरामध्ये ही व्यक्ती सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक आंदोलन असेल यामध्ये अग्रेसर होते। अनेक ठिकाणी त्यांचा वावर होता, कलेक्टर ऑफिस असेल किंवा अन्य ठिकाणी त्यांचं निवेदन देणं किंवा कोणत्याही आंदोलनामध्ये सक्रिय होते। आज तीच व्यक्ती पांढरा शर्ट होते, खाली काळी पॅन्ट होती, अशा पोशाखात आली। सर्वांना वाटत असेल की ते वकील असावेत किंवा वकील आहेत असं देखील भासवण्याचा प्रयत्न होत होता। मात्र याच व्यक्तीने आज प्रशांत कोरटकर यांना पोलीस त्या ठिकाणून घेऊन जात असतानाच त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। आमच्या राजांना तुम्ही का असं बोलला, हरामखोर वगैरे असे त्यांनी शब्द उपयोग केला। मात्र पोलिसांनी जेव्हा हल्ला करत होते त्याच वेळेला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। आता सध्या मात्र अमित भोसले हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलीस त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र अद्याप देखील त्यांची चौकशी करून त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल होतो हे आता पाहावं लागेल। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज कोर्ट परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त सकाळी देखील या ठिकाणी एका व्यक्तीवरती देखील पोलिसांनी जे 3 दिवसापूर्वी हल्ला करणार होते केलेला होता, तेच व्यक्ती ही या ठिकाणी आले, त्याला पोलिसांनी पकडून नेलं। असा नेत असताना मात्र त्या जे जयदीप शेळके नामक व्यक्ती होते त्यांना मात्र पोलिसांना ओढत नेत असताना मात्र गेटच्या बाहेर त्यांचा शर्ट फाटला। अशा पद्धतीने सकाळचं वातावरण होतं आणि कोर्ट संपल्यानंतर मात्र प्रशांत कोरटकर यांच्यावरती अमित कुमार भोसले या नामक व्यक्तीने हल्ला करण्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक।